आसाम, केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला। त्याबरोबरच महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या 2 जागांसाठी देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला। त्यानुसार येत्या 23 एप्रिलला या 2 मतदारसंघात निवडणूक होणार असून 4 मेला निकाल लागणार आहे। यात खरं तर शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं। मात्र प्राजक्त तनपुरेंनी राहुरीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। यामुळेच राहुरीमध्ये अक्षय कर्डिले वर्सेस प्राजक्त तनपुरे यांच्यात आता लढत होणार असल्याचं दिसून आलंय। मात्र असं असतानाच त्यांनी फडणवीसांचे गोडवे गायलाही सुरुवात केली आहे आणि त्यावरून प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळेच आता राहुरीची ही निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार असल्याचं दिसून येत आहे। तेव्हा आता या अनुषंगानं राज्यात काय घडामोडी घडतायत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय वखर लाईव्ह। तर 17 ऑक्टोबर 2025 ला राहुरीचे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळे राहुरीतली आमदारकीची खुर्ची रिकामी झाली। आता जर विधानसभेच्या संकेतांचा विचार केला तर जेव्हा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे ती जागा रिकामी होते तेव्हा 6 महिन्याच्या आत त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून तिथला आमदार निवडला जातो। अगदी याचप्रमाणे आता येत्या 23 एप्रिलला राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली आहे। यात देखील काही संकेतांनुसार जेव्हा अशा प्रकारे एखाद्या आमदाराच्या निधनानंतर पोटनिवडणूक होते आणि तेव्हा त्या जागेवर त्याच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरते तेव्हा ती निवडणूक बिनविरोधपणे लढवली जाते। मात्र असे संकेत असले तरी यंदा राहुरी विधानसभा मतदारसंघातली ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये यावर आता शिक्कामोर्तब झालंय। म्हणून जर या निवडणुकीच्या दृष्टीने होत असलेल्या घडामोडींचा विचार केला तर या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून शिवाजीराव कर्डिलेंच्या मुलाला म्हणजेच अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली जाणार आहे असं जवळपास निश्चित आहे। या दृष्टीनेच अक्षय कर्डिले मागील कित्येक दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय होते। म्हणूनच या निवडणुकांच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली। यात जर आपण ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या दोन्ही उमेदवारांचा विचार केला तर अक्षय कर्डिले हे अर्थातच शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांना सहानुभूतीचा फायदा होणार हे निश्चित आहे। यात त्यांच्या पाठीशी अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खंबीर पाठिंबा आहे। पण असं असलं तरी आता या निवडणुकीसाठी जयंत पाटलांचे भाचे आणि शिवाजीराव कर्डिलेंचे कट्टर विरोधक असलेले प्राजक्त तनपुरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी त्यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे। आणि विशेष म्हणजे या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आहेत। यातच जर आपण अक्षय कर्डिलेंच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्राजक्त तनपुरेंचा विचार केला तर त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1,97,392 मतांनी शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता। तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास आणि उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणून कामही केलं होतं। शिवाय नात्याने ते जयंत पाटलांचे भाचे आहेत, त्यामुळे अर्थातच त्यांना मोठा राजकीय पाठिंबा आहे। मात्र 2024 मध्ये भाजपाच्या शिवाजीराव कर्डिलेंनी त्यांचा पराभव केला आणि तनपुरेंचं खुर्ची मिळण्याचं स्वप्न भंगलं। मात्र असं असलं तरी जशा या पोटनिवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्या तसं प्राजक्त तनपुरेंना पुन्हा आमदारकीची स्वप्न पडू लागली आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना देखील उधाण आलं। याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी ते भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते। शिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्ष कोणता का असेना मी ही पोटनिवडणूक लढवणारच असं सांगून माध्यमांमध्ये चर्चा उदाहरण आणलं होतं। तसंच अलीकडे त्यांनी मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचं कार्य कुणी डावलू शकत नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचं देखील कौतुक केलं पाहिजे असं स्टेटमेंट करत मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केलं। मात्र यावेळी त्यांना जेव्हा पोटनिवडणुकीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचं सांगितलं। मात्र असं असताना त्यांनी ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून भगवं उपरण परिधान केलंय आणि फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत त्यावरून प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात।
मात्र असं असलं तरी भाजपाकडून मात्र तनपुरेंना कडाडून विरोध होताना दिसतोय आणि भाजपाने जर प्राजक्त तनपुरेंना पक्षात सामील करून घेतलं तर अक्षय कर्डिल यांची उमेदवारी नाकारली तर स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे दिले जातील असं दिसून येत आहे. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी बघता राहुरीची ही पोटनिवडणूक नक्कीच रंगतदार होणार आहे. असं असताना नेमक्या काय काय घडामोडी घडतात, एकूणच या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.